प्रवेश आहे या शेट्टी प्रवेश आहे। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे। अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शिवसेना उभाठा पक्षामध्ये पक्षप्रवेश करतात आणि खुद्द उद्धव ठाकरे या पक्षप्रवेशाला उपस्थित आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, हे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत जे शिवसेना उभाटामध्ये पक्षप्रवेश करतात? तर आपण बघतोय सध्या निकाळजे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्ते आज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतात आणि यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत। आता निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि अशा वेळेला अधिकाधिक कार्यकर्ते किंवा आपल्याकडे लोक येतील यासाठीचे प्रयत्न सुरू असतानाच उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर आलेत। कुठे बैठका सुरू आहेत, मेळावे सुरू आहेत, तर कुठे पक्षप्रवेश देखील करून घेतले जात आहेत। आता आरपीआयचे काही कार्यकर्ते आपण बघतोय सध्या ठाकरे गटात प्रवेशकर्ते झालेले आहेत आणि आगामी काळामध्ये असेच वेगवेगळ्या पक्षातले सगळे कार्यकर्ते आपल्याकडे येणार आहेत असं देखील कार्यकर्ते शिवसेना उभाठा गटाचे जे काही नेते आहेत त्यांच्याकडून खासगीत सांगितलं जात आहे। आगामी काळात आणखी प्रवेशांची शक्यता आहे। त्यामुळे भाजपचे उपाध्यक्ष सुमित, धन्यवाद। प्रमोद देवीदास खंडागळे यांनी पण विश्वास दाखवून प्रवेश केलेला आहे। नंतर शाखा अध्यक्ष राष्ट्रवादी सुरज सोनावणे, नंतर हर्ष लब्धे शाखा प्रमुख युवासेना शिंदेगड, नंतर सुरेश शेट्टी सामाजिक कार्यकर्ते बंदरपाडा शाळ यांनी या 5 जणांनी प्रवेश केलाय। उद्धव साहेबांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि शिवसेनेची जी घोडदौड आता चालू आहे ती अभेद्य असे चालणार आहे म्हणून त्यांनी सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही सर्व याचे साक्षीदार आहात। आणि उद्धवजींना आम्ही शब्द देतो की याच्या पुढील इलेक्शनला आम्ही असा जोर लावू की जे सगळे विरोधक आहेत त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न करू। सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे आणि मला जे बोलायचं होतं ते भर पावसात मी शिवाजी पार्कला बोललेलो आहे आणि आता तेच बोलत बोलत पुढे जाणार आहे। आज ज्या एका उत्साहाने आणि प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलेला आहात, मी दसरा मेळाव्यात जे बोललो होतो काही जणांनी मला सांगितले की पुढचा कार्यक्रम तुम्ही काय देणार, तर पुढचा कार्यक्रम हाच आहे की खरी देशभक्ती काय आहे, खरं हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगण्याची आता गरज आहे। कारण काही जणांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या गेल्या। आता जर का तुम्ही येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर होर्डिंग्ज आणि बॅनरनी बरबटून टाकलेला आहे, टाकलाय ना। आले कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान। स्वागत कोण करते? आपले उपमुख्यमंत्री। आधी तिथपर्यंत पोहोचलाच तरी का, बोललाच तरी का? पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोलले। म्हणजे त्या बॅनरकडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच बिंदसेनेत प्रवेश केला की काय सांगता येत नाही। ही अशी सगळी धूळफेक चाललेली आहे। यांना स्वतःची जाहिरातबाजी, स्वतःची पोस्टर्स, बॅनर्स ही एक आता काय वेड लागलेलं आहे ना, वेड स्वतःच्या प्रसिद्धीचं। शेतकरी तिकडे आक्रोश करतोय, त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी सगळं लबाड म्हणजे फसवणुकीचं पॅकेज। उद्या मी त्याचा समाचार घेणार आहे, मराठवाड्याचा मोर्चा मी चाललेलो आहे। पण एक वेळ लागले सगळ्या मंत्र्यांना की स्वतःच्या प्रसिद्धीचं। अरे कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही। लोक आपणहून स्वतःहून तुम्हाला दाद देतात आणि तुमचं कौतुक करतात, पण ती वृत्ती यांच्याकडे राहिलेली नाही म्हणून यांना सगळी पोस्टरबाजी करायची। असो, आज मला बरं वाटलं की या सगळ्या परिसरातले लोक, विजय तुम्ही, अल्पेश तुम्ही सगळेजण, आणखीन बाकीच्यांची सगळ्यांची नावं घेत बसत नाही, सगळे शिवसैनिकच आहेत। तुम्ही शिवसेना या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये खरी शिवसेना काय आहे ते दाखवून देतात। तुमचा अभिमान मला आहे। असेच काम करत राहा। सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालाय। आरपीआय कार्यकर्त्यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलाय। अनेक पदाधिकाऱ्यांचा देखील ठाकरेंच्या पक्षामध्ये आता पक्षप्रवेश झालेला आहे।
आहे